हाय फ्रेंड्स, बघू शकता आज आपण टिंडो भोपळा आणलेले आहे. कसं दिसतंय बघा, या प्रकारे दिसतं. आम्ही याला टिंडो म्हणतो, तुम्ही काय म्हणता नक्की कमेंट करून सांगा. तर याची आपण आज मस्त असं फ्राय करणार आहे. जसं आपण बटाटा फ्राय करतो ना, सेम तसंच एकदम साधा आणि सोपं आणि डब्यासाठी झटपट तयार होईल अशा प्रकारे मी ह्याला स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आपण बारीक कट करून घेऊया. हे बघा, असं दिसतं टिंडो भोपळा. जसं आपला दुधी भोपळा दिसतो ना, सेम अगदी तसंच असतो, पण हा गोला असतो. ह्याच्यात बिया सुद्धा असतात, बघू शकता तुम्ही. आपल्याला बिया हे साईडला काढून घ्यायचं आहे. याला आपल्याला एकदम पातळ चिरायचं आहे. फ्रायसाठी एकदम पातळ चिरावं लागतं, म्हणजे पटकन फ्राय होते. पाहू शकता आपण सर्व कट करून घेतलेले आहे. सेम दुधी भोपळ्यासारखा दिसतंय, बघू शकता कट केल्यावर. दुधी भोपळा लांबडा असतो आणि हा गोला असतो, एवढंच फरक आहे. पण अगदी सेम भाजी असती दुधी भोपळ्यासारखीच. आपण ह्याला आता स्वच्छ धुवून घेऊया. धुवून आपण साईडला काढून घेऊया. फ्रायसाठी आपल्याला ह्याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे, नितळून घ्यायचं आहे. सगळं पाणी अजिबात ठेवायचं नाही, फक्त तेलातच फ्राय करायचे आपल्याला. आपण इथं गॅसवर कढई ठेवलेली आहे. आपण त्याच्यामध्ये ऑइल टाकून घेऊया. ऑइल थोडा इथं जास्त वापरायचे आपल्याला. 2 पळे ऑइल टाकले. याच्यात आपल्याला तेल गरम झालं की लगेच आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे. आपण इथं 2 मीडियम साईजचे बटाटे सुद्धा घेतलेले आहे, त्या भाजी सोबतच त्याच्यातच आपल्याला ऍड करायचं आहे. सर्वात आधी आपण आता बटाटे टाकून घेऊया. बटाटे स्वच्छ कट करून धुवून वगैरे घेतलेले आहे. आणि आपल्याला अगदी बारीक गॅसवर हे फ्राय करायचं आहे. त्याच्यातच आपण हे काटलेलं भाजी सुद्धा टाकून घेऊया. तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचे सगळं. भाजी आपण फ्राय करताना आधी मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार. याला फक्त 5 मिनिटं लागते फ्राय व्हायला. एकदम साधी आणि सोपी आहे आणि लय भारी लागते या प्रकारे फ्राय केल्यावर. मस्त अशी वरण भातासोबत तोंड लावायला वगैरे एक नंबर लागते भाजी. आता आपण याच्यावर प्लेट ठेवूया आणि 2 मिनिटं वाफवून घेऊया बारीक गॅसवर. बघू शकता आपली टेंडल्याची भाजी मस्त अशी फ्राय झालेली आहे. पाहू शकता तुम्ही 2 मिनिटात एक नंबर अशी फ्राय झाली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मसाला ॲड करून घेऊया. अजिबात चिटकलेले वगैरे नाही बघा कढईला, मस्त अशी शिजून निघली भाजी. आपण तेलामध्ये साईडला तेल निघलंय, त्याच्यातच लाल तिखट टाकून घेऊया आणि हळद, थोडासा गरम मसाला, थोडा धना पावडर, हे सर्व मिक्स करून घ्यायचे आपल्याला. आता अशा प्रकारे फ्राय केले ना एकच नंबर लागते खायला सुद्धा ही भाजी.
टेस्टी, खूप टेस्टी लागते. नुसतं आपण भाजी करतो ना ती अजिबात चांगली लागत नाही. या प्रकारे फ्राय करून जर बनवले ना 1 नंबर लागते. मस्त अशी भाजी दिसते आपली. 1 मिनिटाच आपण याच्या मसाल्याला थोडंसं परतून द्यायचं आहे. रेडी झालेली आहे आपली भाजी. बघू शकता आपली भाजी रेडी झालेली आहे. या प्रकारे तुम्ही पण नक्की बनवा. मस्त असं टेस्टी आणि सुंदर भाजी तयार झालेली आहे आणि साधी आणि सोपी आणि झटपट डब्यासाठी तयार होते. अशा प्रकारे नक्की एकदा बनवा आणि कशी वाटली भाजी नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.